नमस्कार मित्रांनो, मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. मित्रांनो, मला रक्ताच्या नातेविषयी काही वेळा चीड का निर्माण होते माहिती का मित्रांनो तुम्हाला? की मी तो अनुभव घेतलेला आहे. आता जेव्हा माझे मिस्टर कोरोनामुळे वारले, कदाचित तुम्ही पाहिले असतील नसतील माझे मागचे व्हिडिओ, मी दिलेला आहे त्याच्यात की कोरोनामुळे वारले असं. तर माझे मिस्टर ज्यावेळेस वारले त्यावेळेस आता मला सांगता येणार नाही, पण त्यांची जन्मतारीख 73 होती आणि ते 21 सालामध्ये वारले कोरोनामुळे. तर एवढे काही वयस्कर नव्हते. तर ज्यावेळेस माझे मिस्टर वारले त्यावेळेस तुम्हाला तर माहिती, दुःख विसरायला जावं लागतं एका स्त्रीने. मग दुःख विसरण्यासाठी कोणीही आपल्याला बोलवू शकतं. एकतर नवऱ्याच्या मित्र बोलवू शकतात, नवऱ्याच्या मैत्रिणी बोलवू शकतात. आता गेट टुगेदर झाले, 20 वर्षानंतर गेट टुगेदर झाले माझ्या मिस्टरांचं. तर मैत्रिणी मिळाल्या त्या गेट टुगेदरमध्ये, जुने मित्र मिळाले. पहिली तर 5वी किंवा पहिली तर BCom किंवा पहिली तर 12वी असे गेट टुगेदर तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची गरज नाही की गेट टुगेदर 20 वर्षानंतर झाले बऱ्याच जणांचे. तसे माझ्या मिस्टरांच्या बऱ्याच ओळखी आहेत, ऑफिशियल ओळखी आहेत. ऑफिसला 2000 सालापासून तर 21 वर्षे त्यांनी नोकरी केली. त्याच्यामुळे बऱ्याच त्यांच्या ओळखी आहेत माझ्या मिस्टरांच्या. आणि माझ्या पण माझ्या एवढ्या जास्त नाही, पण आम्ही नंदुरबारला राहत होतो, जळगावला राहत होतो, धुळ्याला राहत होतो, नाशिकला राहत होतो. अशा आमच्या बदल्या होत असायच्या. तिथं पण माझ्या थोड्या थोड्या ओळखी झालेल्या आहेत, नंदुरबारच्या, धुळ्याच्या, जळगावच्या, अजून नाशिकच्या. अशा ओळखी आपल्या असतातच संसारामध्ये. तर मग ज्यावेळेस माझे मिस्टर वारले त्यावेळेस मला माझ्या रक्ताची नाती, बाकी बिचारे काही नाही, पण रक्ताची नाती मला म्हणत होती. नाव सांगायला फार वेगळं वाटतं मला की नको त्यांची बदनामी, आणि वाटतं पण की त्यांची बदनामी करावी. कारण आपल्या घरात जो त्रास असतो ना, कोण देतं हे लोकांना माहिती नसतं ना. लोकांना काय माहिती असतं की ही चुकते असं माहिती असतं मित्रांनो. पण असो, मी काय त्या दबाव मिस्टर होते तेव्हा पण त्यांचा दबाव होता, आणि मिस्टर वारल्यानंतरसुद्धा त्यांचा मला दबाव. की आता ओळखी माझ्या लग्नाला 21 वर्ष झाली, मिस्टर असताना 21 वर्ष झाली होती माझ्या लग्नाला, आणि आता 2024 चालू आहे. तर माझ्या लग्नाला आता मिस्टर वारल्यानंतर 24 वर्ष झाली, म्हणजे माझं लग्न 2000 साली झालेलं आहे. तर आता तुम्हीच सांगा, थोड्या थोड्या ओळखी आपल्या असतीलच ना संसारामध्ये. तर ज्यावेळेस माझे मिस्टर कोरोनामुळे वारले तर त्यावेळेस मला असंख्य फोन आले मित्रांनो. कोणी वहिनीच्या नात्याने, कोणी बहिणीच्या नात्याने, कोणी म्हणजे बऱ्याच जणांचे, माझ्या नवऱ्याच्या मैत्रिणींचा, कोणी डॉक्टर आहे, कोणी त्या ताया बघत असतील कदाचित. तर सगळ्यांनी मला बोलवलं की वहिनी तुम्ही दुःख विसरायला या, कोणी म्हणे ताई तुम्ही दुःख विसरायला या, कोणी म्हणे असं. मला सगळ्यांचे कॉल आले. तर मी लगेच काही गेली नव्हती, कारण तुम्हाला तर माहिती आहे की ज्यावेळेस मिस्टर वारले दवाखान्यात पैसा बराच खर्च झाला, तर पैसा नव्हता माझ्याकडे. मग मी थोडीशी लेट गेली. म्हणजे माझ्या नवऱ्याला थोडे कदाचित वर्ष झालं असेल, किंवा 6 महिन्याच्या वर झाले असतील. आता मला एवढं आठवत नाही, पण थोडं उशिराच गेली मी दुःख विसरायला. ज्या ज्या लोकांनी मला बोलवलं, मी सगळीकडे नाही जात फिरली, पण ठराविक ठिकाणी गेली, अगदी ठराविक ठिकाणी जे अगदी जवळचे आहेत त्या लोकांकडेच गेले मी दुःख विसरायला. ती सगळीकडे पण नाही फिरली. तरी माझी रक्ताची नाती मला म्हणतात, तुझा नवरा काय म्हातारा होता का? तू आता चेंज व्हायला हवे, तुझ्यात आता बदल व्हायला पाहिजे, तू आता विधवा झालेली आहे. ज्यावेळेस जिजाजी होते, ज्यावेळेस तुझा नवरा होता, ज्यावेळेस म्हणजे अशा पद्धतीने बोलाय की ज्यावेळेस तुझा नवरा होता त्यावेळेस ती गोष्ट ठीक होती की तू घराच्या बाहेर जायची, फिरायला म्हणा किंवा लोकांच्या घरी म्हणा. पण दुःख विसरायला आपण फिरायला जातो का मित्रांनो? अजिबात नाही.
तर म्हणजे दबाव आणतात की ठीक आहे, मलाही माहिती माझा नवरा म्हातारा नव्हता, पण मग दुःख विसरायला कुणाच्या ठराविक लोकांकडे जायचंच नाही का? विधवा बाईने कुठं फिरायला जायचंच नाही का? म्हणजे इतकं दबाव ना की कुठे तू आता मुलीला घेऊन बागेत पण फिरायला जाऊ नको, फक्त तू ह्या 4 भिंतीमध्ये राहा. तर आता तू विधवा झालेली आहे, असा तुम्ही सांगा मित्रांनो, कुठल्या म्हणजे कुठल्या पुस्तकामध्ये किंवा कोणत्या ग्रंथामध्ये आहे की विधवा बाईने कुठेच फिरायला नको, ना ती बागेत जायला पाहिजे किंवा ती मुली किंवा ती कोणाच्या घरी जायला पाहिजे. आता समोर जरी मी गेली, आता समोर काही कामानिमित्त जातं मनुष्य, की आता मी नाशिकला ज्यावेळेस राहते तेव्हा मला लाईट बिल माहिती नसतं. बऱ्याच समस्या आता माझ्यावर आल्या होत्या मिस्टर वारल्यानंतर. मला घरपट्टी माहिती नव्हती, मला पाणीपट्टी माहिती, मला काहीच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी समोरच्यांचा सल्ला घ्यायची, माझ्या मिस्टरांच्या ऑफिसच्या लोकांचा सल्ला घ्यायची. लाईट बिल कुठं भरतात, पाणीपट्टी कुठं भरतात, कशी येते, कशी असते, म्हणजे आता मी सांगू शकत नाही, इतकी मी अज्ञान होती. कारण मला काय म्हणायचे की तू काहीच करू नको, फक्त घरात सगळी कामं कर, बाहेरचे मी बघून घेईल. त्याच्यामुळे मला बँक माहीत नव्हती, मला काय म्हणतात पोस्ट खातं माहीत नव्हतं. मी बाहेरची कामं फक्त किराणा घ्यायला नवऱ्यासोबत कुठं जायचं असलं तेवढंच जायची, म्हणजे बाकी व्यवहार ज्ञान कुठलंच नव्हतं. त्याच्यामुळे मिस्टर वारल्यानंतर एवढी जबाबदारी पडली ना मित्रांनो, आता मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मला शेजारच्यांचे, पाजारच्यांचे किंवा मी ज्यांच्यावर विश्वास ठेवते अशा लोकांची मला साथ घ्यावीच लागली. कारण रक्ताची नात्यांनी मला एकच वाक्य बोललं होतं. मी माझ्या रक्ताच्या नात्यांना बोलली होती की मला आर्थिक मदत नका करू, मी कोणाच्या बी घरी पोळ्या लाटायला जाईल, मी कुणाच्याही घरी धुणं भांडी करायला जाईल, मी कुठंही जिथं काम सापडेल तिथं मी कामाला जाईल, पैसे मिळवेल, पण तुम्ही मला आर्थिक मदत नका करू, पण तुम्ही मला मानसिक मदत करा. म्हणजे की हे कागदपत्र कुठं वापरायचं, हे घरपट्टी, पाणीपट्टी वगैरे वगैरे अशा ज्या आता मी सांगू शकत नाही, बरेच समस्या होत्या माझ्या मिस्टर वारल्यानंतर माझ्या जीवनामध्ये. ते मी नातेवाईकांना सांगत होती. तर माझ्या नातेवाईकांचं फक्त एकच वाक्य होतं, बाई आता तुझं तुलाच करावं लागेल. आता काका चुलते मला म्हणायचे की प्रत्येकाचे संसार आहेत माई, तू काय प्रत्येक संसारामध्ये ना लोकांना नातेवाईकांना त्रास देऊ नको, तुझं तू बघ, तुझं त्या ऑफिसच्या लोकांना सांग, किंवा तुझा कोण जवळचा दादा असेल, ताई असेल, कोणी भाऊ असेल, त्यांची मदत घेऊन, त्या कागदपत्रांची मदत घेऊन त्यांना विचारपूस कर. माई तू काही तुझ्या बहिणींच्या संसारात पडू नको, तुझ्या याच्यात पडू नको, म्हणजे असं तर सांगा. ती बाई नवीन नातेवाईकांना त्रास देईल का बरं? असं जरी वाक्य की तू तुझं बघ, तुझं तुलाच करायचं आहे, तुझा मार्ग तुलाच निवडायचा आहे, असे मला काका चुलते, बहिणींचे मिस्टर, बहिणींचे नवरे, म्हणजे बहिणींचे नातेवाईक, माझी स्वतःची माय, माझे स्वतःचे भाऊ, बहिणींच्या सासवा वगैरे बरेच, अगदी रक्ताची नाती म्हणा तुम्ही. रक्ताची नाती तुम्हाला माहिती कोण कोण असतं. माई तुझा संसार तूच कर, ज्याचा त्याचा संसार करू दे, तो काय संसारात पडू नको. तर कुठली मग तुम्हीच सांगा, ती स्त्री दुसऱ्यांचीच मदत घेईल ना, दुसऱ्यांची म्हणजे आता ऑफिसचे बिचारे ते आहेत मिस्टरचे, जे आता एवढे वर्ष सर्व्हिस केलेली आहेत, मग त्यांना म्हणायची दादा मी हे कागदपत्राचं कोणतं काम करू, आता बिल्डिंगमध्ये भाऊ लाईट बिल कसं असतं, किती भरायचं, कुठं भरायचं, कुणाला विचारायचं बरं? तर मग आता मला तर विचारावं, ते पण तुम्हाला चालत नाही. मग एका विधवा स्त्रीने कसं जगायचं मित्रांनो? रक्ताची नाती म्हणतात, तू कोणाशी बोलूच नको, ना समोरच्याशी बोलू नको, मग माझी कामं कशी होतील? तुम्हीच सांगा मित्र. म्हणून ह्या रक्ताच्या नात्यांची खूप चीड येते मला, की फॅमिलीमध्ये काय होतं ना मित्रांना माहिती नसतं. फक्त मित्रांना काय माहिती असतं की ही असं असं त्यांच्याविषयी बोलते, ते करते, पण फॅमिलीतलं जे मॅटर असतं ना ते कोणालाच माहिती नसतं. म्हणून मी सांगते की विधवा बायांनी ना बिनधास्त जगा, काही कोणाच्या भरोश्यावर राहू नका. कारण लोक आहे ना फुकटचा दबाव आणतात आपल्यावर. हे बघा, मला ना मायबापाची मदत, मला ना तुम्हाला तर मी व्हिडिओ टाकलेला आहे की मला
त्यांचा वाटा हिस्सा बी नको आणि मला त्यांचा दबाव पण नको. मी आज कुठेही पोळ्या लाटायला जाऊ शकते आणि मी ते काम केलेलं आहे पोळ्या लाटायचं. आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की तुम्ही जळगावमध्ये जा. माझ्या मुलीचं ज्यावेळेस जळगावमध्ये ॲडमिशन होतं 11वीचं, कारण माझे मिस्टर ती 9वीला गेली तेव्हा वारले कोरोनामुळे, तर मी लगेच जळगावला रूम केली 1000 रुपये महिन्याने. तर ते 1000 रुपये मी कशी मिळवत होती माहिती का? त्या जळगावच्या ताई शिक्षिका आहेत, अजून पण आहेत त्या कॉन्टॅक्टमध्ये माझ्या, कारण त्या माझ्या जुन्या घरमालकीण आहेत. कारण आम्ही त्यांच्या घरात राहिलो आहे माझे मिस्टर असताना. तर त्यांच्या घरी मी स्वयंपाकाला जात होती आणि ते घर भाडं भरत होती. आता पण मागे त्यांचा हात मोडला जळगावच्या त्या ताईंचा. 10वीचा पेपर सुटला आणि त्या दिवशी म्हणजे शेवटचा पेपर होता 10वीचा. त्या दिवशी त्या जिन्यावरून घसरल्या आणि त्या पडल्या. तर त्यावेळेस मी नाशिकला होती. तेव्हा त्यांचा मला कॉल आला की ताई माझा हात घसरला, तर असं असं झालं. तर मी लगेच दुसऱ्या दिवशी मी जळगावला ज्या ठिकाणी त्या ॲडमिट होत्या त्या ठिकाणी, कारण आमचे जुने संबंध होते, कारण त्या आमच्या जुन्या घरमालकीण होत्या, माझ्या मिस्टरांना ओळखत होत्या. म्हणजे मी 2-3 वर्ष त्यांच्या घरात असल्यामुळे आमचा अगदी घरोब्यासारखा संबंध होता. आणि माझ्या मुलीचं 11वीचं ॲडमिशन जळगावमध्ये घेतलं असल्यामुळे मी पण लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी बघायला गेली आणि दवाखान्यात गेली. मग त्यांची 28 वर्षाची मुलगी होती, ती काही काम वगैरे करत नव्हती. मग मी त्या ताई आजारी असताना 15 दिवस नाही, सॉरी चुकीचं बोलले मी, महिन्याच्या आसपास मी त्यांच्या घरी स्वयंपाक केला, त्यांची भांडी घासली, गॅसओटा पुसला, घरं झाडली, फरशा पुसल्या. आणि मी आता ती रक्कम सांगू शकत नाही. मला बिचाऱ्यांनी बोलायचे पैसे देऊन टाकले की अशी मी दुसरी बाई लावलीच असती, तिने पण पैसे घेतलेच असते. म्हणजे अशी कामं करून मी स्वतःचं पोट भरलेलं आहे माझे मिस्टर नसताना. आणि हे नातेवाईक म्हणतात की इथं जाऊ नको तिथं, मग माझं पोट कसं भरणार? आता मला जरी नोकरी लागली किंवा मग तर नोकरीच्या ठिकाणी मला तर बोलावंच लागणार नाही. तिथं माझा नवरा मेला आहे म्हणून मी काही जायचंच नाही का? हृदयामध्ये नवऱ्याचं खूप असतं एका स्त्रीला, हृदयामध्ये खूप मोठं दुःख असतं, पण मग जगावं तर लागतंच ना मित्रांनो. लेकरांसाठी जगावं लागतं किंवा आपल्या स्वतःच्या जीवासाठी जगावं लागतं. आणि नातेवाईक खुशाल म्हणतात तुझा नवरा मेलेला आहे, तू आता विधवा झालेली आहे, तू इथं जाऊ नको, तू तिथं जाऊ नको, तू हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको. मग माझं भरणार कोण पोट? माझ्या लेकीचं भरणार कोण पोट? म्हणून सांगते मित्रांनो की एका विधवा स्त्रीवर कृपया अजिबात दबाव आणू नका. तिला मनसोक्त विहरू द्या, कारण तिलाही जबाबदाऱ्या असतात. ती जरी एकटी असली ना, तिला मूलबाळ पण नसलं ना, तरी तिला स्वतःचा आत्मविश्वास छानपैकी जगू द्या. तिला बाहेर जिथं पटेल ना तिथं जाऊ द्या, कारण ती वाईट मार्गाला लागणारी नसते. ती आता मी एका शिक्षिकेकडे, घरमालकीण शिक्षिकेकडे जळगावमध्ये महिन्याच्या आसपास काम केलं आणि पैसा मिळवला, त्यांच्या फरशा पुसल्या, त्यांचं सगळं काही केलं. म्हणजे मी चूक केली का, मी गुन्हा केला का? मी पोटासाठीच केलं ना, कारण आपल्यालाच करावं लागतं. आणि समजा मी जर नातेवाईकांना म्हटले असते की मला इतके 1000 रुपये द्या, दिले असते का? नाही. फक्त नातेवाईक काय करतात, प्रेशर पाडतात, दबाव आणतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही खरंच तुमच्या घरात जर एखादी विधवा बहीण असेल, विधवा स्त्री असेल, विधवा आत्या असेल, विधवा मावशी असेल, विधवा काकाची मुलगी असेल, मावशीची मुलगी असेल, कोणीही असेल विधवा तुमच्या फॅमिलीमध्ये, तर कृपया करून दबाव आणू नका. कारण दबाव विधवा बाईवर जरी तुम्ही जेवढा दबाव आणणार ना विधवा बाईवर, तर खरं सांगते मित्रांनो, मग आता मला व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं नाही. म्हणून एकच सांगते शेवटचं की तिला विहरू द्या. तिला कशाचाच दबाव आणू नका की तू इथं जाऊ नको किंवा तू तिथं जाऊ नको किंवा तू तिथं जाऊ नको. का? विधवा बाया स्वतःहून थोडी नवरे मारतात. स्वतःहून विधवा बाया नवरे मारत नाही. त्यांनी संसार बघितलेले असतात, नवऱ्यांसोबत फिरलेल्या असतात, सगळं काही ज्ञान त्यांच्याजवळ असतं. आणि ज्यावेळेस तिचा नवरा
बिचारा तिला कायमचा सोडून जातो, त्यावेळेस तुम्ही तिला अगदी गलिच्छ समजतात ना, ते खरंच मला आवडत नाही. आणि खास करून येत ना मित्रांनो, बाहेरचे लोक नाही बोलत. बाहेरचे लोक उलट आता ते ऑफिसचे लोक माझे कोण लागतात, आता नवऱ्याच्या मैत्रिणी माझ्या कोण लागतात, माझ्या मैत्रिणी माझ्या कोण लागतात, कोणी लागत नाही. उलट बाहेरचे मला समजवतात की ताई, वहिनी, तुम्ही आता भक्कम व्हा, तुम्हाला तुमच्यासाठी जगायचं आहे, तुम्हाला मुलीसाठी जगायचं आहे. लोक फक्त बोलतात तुम्हाला फक्त स्वतःसाठी जगायचं आहे, आधी जशा होत्या ना तशा तुम्ही आता पण राहा. एवढेच काय मित्रांनो, माझ्या रक्ताची नाती मला म्हणतात, तू ड्रेस पण नको घालत जाऊ, तू साडीवरच राहत जा, आता तू विधवा झालेली आहे, हे चांगलं नाही, तुझा नवरा म्हातारा मेलेला नाही आहे, म्हणून तू तशी पण राहू नको. का राहू नको? तुम्हाला सांगते मित्रांनो, माझा नवरा इतका छान रोमॅन्टिक होता ना. माझा नवरा म्हणायचा, वाईट वागू नको, तू पंजाबी ड्रेस घाल, फुल कपडे घाल, तू कुठलेही कपडे घाल पण फुल कपडे घाल, तू फुल पंजाबी ड्रेस घाल, फुल जीन्स पॅन्ट घाल. माझ्या नवऱ्याला सगळं आवडायचं. मग विधवा बहिणी तसं जगायचं नाही का? कपड्यांवर सुद्धा त्यांचं लक्ष असतं मित्रांनो, रक्ताच्या नातेचं. हा माझा अनुभव सांगते, मी लोकांच्या घरचं नाही सांगते, मी माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकांच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते की विधवा बहिणी पंजाबी ड्रेस घालायचा नाही का? विधवा बहिणी थोडेफार नखरे नाही करायचे का? ती स्वतःहून विधवा नसते. आता हे कोरोनामुळे कित्येक लोक गेले, मग का बायांनी मारलेले आहेत का? नाही. म्हणून विधवा स्त्रीला ना तुच्छ लेखू नका. तिच्या नवऱ्याला आवडत होतं, मी तर सगळ्यांसमोर सांगते, माझ्या नवऱ्याला आवडत होतं की आयुष्य काही नाही आहे, मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तू छान राहा, आणि मी जर एखाद्या वेळेस नसलो ना तेव्हाही तू छान राहा, पण कोणाच्या दबावाखाली राहू नको, असं माझ्या नवऱ्याने मला वचन दिलेलं होतं. लोकांना काय घाबरते, कुत्रे भुंकणारे भुंकतात, जळाऊ लाकडे जळतात, हे माझ्या नवऱ्याचं वाक्य होतं. आणि हे लोक मला माझा नवरा मेल्यानंतर फुकटचे, 1 रुपयाचं देणं नाही, 1 रुपयाचं घेणं नाही ना, कसलाच व्यवहार नाही, फक्त तोंडाचे जे शब्द आहेत ना, ते तोंडाचे शब्द बोलतात. इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको, ते करू नको, ते करू नको. का करू नको? विधवा स्त्रीला पण मन असतं, भावना असतात, काही ना काही असतं. तिने पण संसार पाहिलेला असतो, तिने ही सगळी दुनिया पाहिलेली असते, तिने सगळे नातेवाईक पाहिलेले असतात. आणि तिचा नवरा जातो आणि तिला तुमच्या म्हणजे कायद्याच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, कोणत्या ग्रंथामध्ये नाही आहे की विधवाबाईने शेजारी जाऊ नये, विधवाबाईने समोर जाऊ नये, विधवाबाईने बागेत जाऊ नये, कुठं फिरू नये. आणि ही रक्ताची नाती अशी दबाव आणतात. खरं सांगते मित्रांनो, विधवाबाईवर खरंच दबाव आणू नका. तिला तिचं स्वतंत्र जीवन जगू द्या, कारण तिने सुद्धा छान असा टुमदार असा संसार आहे ना, मुलाबाळांसोबत केलेला असतो, सासू म्हणजे नातेवाईकांसोबत केलेला असतो. आणि ती विधवा होते आणि खुशाल तुम्ही तिचा आनंद हिरावून घेतात आणि म्हणतात विधवाबाईने इथं जाऊ नये, विधवाबाईने तिथं जाऊ नये. म्हणून मी शेवटचं सांगते की तिने खूप छान जग पाहिलेले असतं. फक्त तिचा नवराच कायमचा सोडून गेलेला असतो ना, तर तिला विनाकारण ना मानसिक टेन्शन देऊ नका, कारण फार वाईट असतं हे. म्हणून सांगते मित्रांनो की विधवा बायांना कधीच तुच्छ समजू नका आणि त्यांच्यावर दबाव आणू नका. हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की असे लोक टार्चर करतात रक्ताची नाती. म्हणून विधवा बायांना अगदी स्वच्छंद जीवन जगू द्या, अगदी स्वच्छंदपणे.